व्हिडिओ गेम्स खेळताना हं, एक खूप सोपी गोष्ट असते. एक लाईफ गेली की फक्त रिस्टार्ट बटन दाबता येतं. हो अगदी बरोबर. म्हणजे खेळ पुन्हा सुरू होतो नव्या उमेदीने. हं, पण खऱ्या आयुष्यात आणि विशेषतः जेव्हा आपण करिअरचा विचार करतो हं. तेव्हा असं कोणतंही रिस्टार्ट बटन नसतं. अशीच एक सर्वसाधारण धारणा असते. खरंय? एकदा घेतलेला चुकीचा निर्णय, हं. एखादं मोठं व्यावसायिक अपयश आणि सगळा खेळ संपला असाच विचार करण्याकडे आपला कल असतो. आणि ही धारणा समाजाच्या मानसिकतेत खूप खोलवर रुजलेली आहे. म्हणजे आपल्याला लहानपणापासून हेच शिकवलं जातं की करिअरचा रस्ता खूप नाजूक असतो. हम्म, तो एका सरळ रेषेतच वर जायला हवा. हम्म, CV मध्ये किंवा अनुभवात एक छोटीशी पोकळी आली किंवा हाती घेतलेला एखादा व्यवसाय बुडाला की अपयशी असल्याचा शिक्का कायमचा बसतो. बरोबर. आपण सुरक्षिततेलाच सर्वस्व मानतो अगदी. आणि रिस्टार्ट करण्याच्या कल्पनेलाच आपण प्रचंड घाबरतो. पण आजच्या या सखोल चर्चेत आपण एक अशा प्रवासाची चिरफाड करणार आहोत जो या सुरक्षिततेच्या कल्पनेला पूर्णपणे हादरून टाकतो. क्या बात आहे. आजचा आपला विषय आहे द कॅट विथ 9 लाईव्हज, म्हणजेच 9 जीव असलेलं मांजर. हा प्रवास आहे भारतातील पायाभूत सुविधा सल्लागार क्षेत्रातील एका बलाढ्य कंपनीचे फीडबॅक व्हेंचर्सचे संस्थापक विनायक चॅटर्जी यांचा. हा एक अतिशय भन्नाट प्रवास आहे. हो, आणि ही चर्चा केवळ एका यशस्वी व्यवसायाची नोंद नाहीये. वारंवार जमिनीवर आपटूनही प्रत्येक वेळी अंगावरची धूळ झटकून स्वतःच्या चुकांमधून शिकून पुन्हा नव्या उमेदीने उभ्या राहणाऱ्या एका अचाट जिद्दीची ही गोष्ट आहे. कसे 9 जीव असलेलं मांजर ही उपमा या प्रवासाला अतिशय चपखल बसते. म्हणजे ती पाश्चात्य म्हण आहे ना? होतीच. पाश्चात्य संस्कृतीत अशी एक म्हण आहे की मांजराला 9 जीव असतात. ती किती उंचावरून पडली तरी ती नेहमी स्वतःच्या पायांवरच उभी राहते आणि वाचते. बापरे, म्हणजे कितीही मोठं संकट आलं तरी. अगदी. आणि या प्रकरणात ही उपमा एका अशा व्यक्तीसाठी वापरलीये जो अत्यंत वाईट व्यावसायिक अपयशांमधून तरुण जातो आणि प्रत्येक वेळी पूर्वीपेक्षा अधिक प्रगल्भ होऊन परत येतो. आता या प्रवासाची सुरुवात एका अशा निर्णयाने होते जो वरवर पाहता पूर्णपणे आत्मघातकी वाटू शकतो. म्हणजे वेडेपणाच म्हणता येईल सुरुवातीला. नक्कीच. बघा, विनायक यांचं शिक्षण IIM अहमदाबाद येथे झालं, भारतातील सर्वोत्तम व्यवस्थापन संस्था. तिथून बाहेर पडल्यावर त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात पॉन्ड्स सारख्या एका अत्यंत प्रतिष्ठित आणि मोठ्या कॉर्पोरेट कंपनीत केली. IIM मधून थेट पॉन्ड्स, हे म्हणजे अनेकांचं स्वप्न असतं. हो ना, एका अर्थाने हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखंच आहे. एक अतिशय सुरक्षित, चांगल्या पगाराची नोकरी, वातानुकूलित ऑफिस आणि ठरलेला करिअर पाथ. याच गोष्टीला आपण सोन्याचा पिंजरा किंवा गोल्डन हँडकफ्स म्हणतो. नक्कीच. तो सुरक्षितेचा सर्वोच्च बिंदू असतो. तिथे दर महिन्याच्या शेवटी खात्यात एक ठराविक रक्कम जमा होण्याची शाश्वती असते. पण इथेच मानसिकतेतील तो मोठा बदल आपल्याला दिसतो. कोणता बदल? इतक्या सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात असतानाही त्यांच्या मनात एक विचार सतत अस्वस्थ करत होता. ते स्वतःला सांगायचे, मला माझं संपूर्ण आयुष्य केवळ उत्पादने विकण्यात आणि मार्केटिंगचे टार्गेट्स पूर्ण करण्यात घालवायचं नाही. अच्छा, म्हणजे त्यांना काहीतरी वेगळं करायचं होतं. हो, एका अर्थाने तो व्यवस्थापक आणि निर्माता यातील तो संघर्ष होता. त्यांना काहीतरी मोठं आणि अधिक अर्थपूर्ण स्वतःच्या हातांनी निर्माण करायचं होतं. पण इथेच खरी गंमत सुरू होते. त्यांनी ती नोकरी सोडली. आणि तेही काहीच प्लॅनिंग नसताना. बरोबर. विशेष म्हणजे कोणतीही स्पष्ट योजना नसताना. भविष्याचा कोणताही पक्का नकाशा नव्हता की पुढे नक्की कोणता व्यवसाय करायचा आहे. हो, फक्त एक प्रबळ इच्छा होती. त्यांच्याकडे फक्त एकच ठाम विश्वास होता की मला स्वतःचे काहीतरी निर्माण करायचे आहे. आता मला इथे थोडं थांबून तुम्हाला विचारावंसं वाटतं, आपण उद्योजकतेचं खूप उदात्तीकरण करतो. पण कोणतीही स्पष्ट योजना नसताना एवढी मोठी नोकरी सोडणं हे म्हणजे विमानातून उडी मारण्यासारखं नाहीये का? जिथे पॅराशूट सोबत नाहीये आणि खाली पडता पडता ते विणायचं आहे, हा निव्वळ वेडेपणा नाही का? बरं, बाहेरून पाहणाऱ्या कोणत्याही सामान्य व्यक्तीला तो वेडेपणाच वाटेल. आणि आर्थिकदृष्ट्या विचार केला तर तो एक अत्यंत धोकादायक निर्णय होता. खरंय. पण उद्योजकतेचं एक अतिशय महत्त्वाचं सत्य इथे समोर येतं. उद्योजकता बऱ्याचदा अनिश्चिततेतूनच सुरू होते. सुरुवातीला कागदावर आखलेली स्पष्ट योजना किंवा एकदम परफेक्ट बिझनेस प्लॅन नसणे ही खूप सामान्य गोष्ट आहे. पण मग त्या प्लॅनशिवाय पुढे कसं जायचं? त्या योजनेच्या अभावाची भरपाई एका वेगळ्याच गोष्टीने होते. आणि ती गोष्ट म्हणजे प्रबळ विश्वास किंवा स्ट्रॉंग कन्व्हिक्शन. स्वतःवरचा विश्वास. अगदी. स्वतःवर आणि स्वतःच्या क्षमतेवर असलेला हा विश्वासच त्यांना ती मोठी झेप घ्यायला भाग पाडतो.
त्यांना हे माहीत नव्हतं की ते नक्की काय करणार आहेत, पण त्यांना हे नक्की माहीत होतं की त्यांना काय नाही करायचं आहे. हे खूपच रंजक आहे. काय नाही करायचं हे माहीत असणं हा पहिला टप्पा झाला. पण ही झेप घेतल्यानंतर जे घडलं ते आणखीनच आव्हानात्मक होतं. हो, कारण प्रवास सोपा नव्हता. अजिबात नाही. नोकरी सोडण्याचा तो धाडसी निर्णय लगेचच यशात बदलला नाही. सिनेमात जसं एका गाण्यात हिरो मोठा होतो तसं इथे काही झालं नाही. रिअल लाईफमध्ये असं होत नाही ना. बरोबर. विनायक यांना लगेच यश मिळालं नाही. त्यांनी वेगवेगळ्या व्यावसायिक कल्पनांवर प्रयोग केले आणि त्यांना वारंवार अपयशाला सामोरे जावे लागले. अनेक वेळा त्यांनी अगदी शून्यापासून पुन्हा सुरुवात केली. आणि याच कालखंडामुळे खऱ्या अर्थाने त्यांना द कॅट विथ 9 लाईव्ह्ज हे शीर्षक मिळालं आहे. म्हणजे तो संघर्षाचा काळ. हो, सुरुवातीच्या काळात स्पष्टतेचा अभाव आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अस्थिरता यांसारख्या अत्यंत कठीण आव्हानांचा त्यांनी सामना केला. जेव्हा कॉर्पोरेट जगातून बाहेर पडून स्वतःचं काहीतरी सुरू केलं जातं तेव्हा महिन्याच्या शेवटी मिळणारा तो सुरक्षित पगार अचानक बंद होतो. आणि आजूबाजूचे लोक पुढे जात असतात. नक्कीच. दुसरीकडे तुमचे सोबतचे मित्र घरं घेत असतात, गाड्या घेत असतात, परदेशात सुट्ट्या घालवत असतात आणि तुम्ही मात्र स्वतःच्याच एका कल्पनेशी संघर्ष करत असता. ती अनिश्चितता आणि त्यात सतत पदरी पडणारं अपयश हे मानसिकदृष्ट्या कोणालाही खचवून टाकू शकतं. आणि म्हणूनच बरेच लोक मागे फिरतात. अगदी. बहुतांश लोक याच टप्प्यावर हार मानतात आणि पुन्हा जुन्या सुरक्षित नोकरीकडे वळतात. इथेच मला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा उपस्थित करायचा आहे. जेव्हा वारंवार अपयश येत असतं, कल्पना चालत नसतात आणि डोक्यावर आर्थिक अस्थिरतेची तलवार लटकत असते, तेव्हा जिद्द आणि हट्टीपणा यातली सीमारेषा कशी ओळखायची? कारण अनेकदा असं होतं की एखाद्या चुकीच्या कल्पनेला कवटाळून बसणे आणि सातत्याने तोटा सहन करत राहणे यालाच लोक चुकून जिद्द समजतात. हो, असा गैरसमज खूप वेळा होतो. मग कधी थांबायचं आणि कधी प्रयोग करत राहायचं हे नक्की कसं ठरतं? हा एक अतिशय उत्कृष्ट आणि प्रॅक्टिकल प्रश्न आहे. बघा, हट्टीपणा म्हणजे 30 चूक पुन्हा पुन्हा करणं आणि तरीही वेगळ्या परिणामांची अपेक्षा ठेवणं. म्हणजे डोळे झाकून चालत राहणं. अगदी. एखाद्या उत्पादनाला बाजारात मागणीच नाहीये हे दिसत असूनही केवळ माझी कल्पना भारी आहे या इगोपोटी तोच व्यवसाय रेटत राहणं हा हट्टीपणा झाला. पण जिद्द किंवा लवचिकता म्हणजे सतत प्रयोग करत राहणं. म्हणजे चुकांमधून शिकणं. होय. या प्रवासात विनायक यांनी एकाच अपयशी कल्पनेवर आपलं संपूर्ण आयुष्य किंवा सर्व भांडवलपणाला लावलं नाही. त्यांनी वेगवेगळ्या व्यावसायिक कल्पनांवर प्रयोग केले. म्हणजे हे एखाद्या वैज्ञानिक प्रयोगासारखं आहे का, जिथे एखादा प्रयोग फसला तर शास्त्रज्ञ रडत बसत नाही. तो फक्त नोंद करतो की या पद्धतीने हे रसायन काम करत नाही आणि मग तो दुसऱ्या पद्धतीकडे वळतो. अगदी तसंच. चुकीचे निष्कर्ष बाद करणे हे योग्य उत्तर शोधण्याइतकेच महत्वाचे असते. उद्योजकाचा प्रवास ही एक सरळ रेषा नसते. अपयश हा प्रवासाचा अंत नसून ती बाजाराकडून मिळणारी एक फीडबॅक लूप आहे. फीडबॅक लूप, क्या बात है. प्रत्येक अपयशी प्रयोगानंतर त्यांनी काहीतरी नवीन शिकलं. बाजारपेठेला काय नकोय हे त्यांना त्यातून समजत गेलं आणि त्यांनी पुढचा प्रयत्न अधिक शहाणपणाने केला. स्वतःच्या कल्पनेच्या प्रेमात न पडता वास्तवाचं भान ठेवून सतत मार्ग बदलण्याचीच हीच ती कला आहे. आणि याच सततच्या प्रयोगांनंतर वेगवेगळ्या दिशांना चाचपडवल्यानंतर अखेर त्यांना तो योग्य मार्ग सापडला. त्यांना पायाभूत सुविधांविषयक सल्लागार सेवा किंवा इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टिंगमध्ये योग्य संधी सापडली. हो, तिथेच खऱ्या अर्थाने गेम बदलला. रस्ते, वीज आणि मोठे प्रकल्प. पण एक मिनिट, इथे मला एक गोष्ट समजून घ्यायची आहे. इन्फ्रास्ट्रक्चर कन्सल्टिंग हा शब्द ऐकायला खूप मोठा आणि तांत्रिक वाटतो. खरा. एखाद्या व्यक्तीने ज्याच्याकडे स्वतःचं असं कोणतंही प्रचंड मोठं भांडवल नाही, त्याने अचानक रस्ते आणि वीज प्रकल्पांमध्ये सल्लागार म्हणून काम कसं सुरू केलं? एक स्टार्टअप थेट सरकारला किंवा मोठ्या कंपन्यांना पूल कसे बांधायचे याचा सल्ला कसा देऊ शकतो? हा खूपच महत्वाचा मुद्दा आहे. यामागचं नक्की गणित काय होतं? आता हे समजून घेण्यासाठी आपल्याला त्या काळातील भारताच्या अर्थव्यवस्थेचं चित्र डोळ्यासमोर आणावं लागेल. 1990च्या दशकात भारताने जागतिकीकरण आणि उदारीकरणाचे वारे अनुभवले. हो, तो एक मोठा बदल होता. तोपर्यंत रस्ते, वीज, पाणी यांसारख्या पायाभूत सुविधा फक्त सरकार बांधायचं. पण देशाची गरज इतकी मोठी होती की केवळ सरकारी पैशांवर हे शक्य नव्हतं. तिथे खाजगी कंपन्यांची आणि परदेशी गुंतवणुकीची गरज होती. यालाच आपण PPP मॉडेल म्हणतो. म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. खाजगी कंपन्या आणि सरकार यांनी एकत्र येऊन काम करणं. बरोबर.
पण इथेच एक खूप मोठी दरी किंवा गॅप होती. कोणती गॅप? सरकारकडे जमिनी होत्या आणि प्रकल्प राबवण्याची इच्छा होती. खाजगी कंपन्यांकडे पैसा आणि तंत्रज्ञान होतं. पण या दोघांना जोडणारा दुवा कोण होता? म्हणजे दोन्ही बाजू एकत्र आणणारा कोणी नव्हता. हो. एखादा महामार्ग बांधायचा असेल तर तो आर्थिकदृष्ट्या परवडेल का? तिथून किती गाड्या जातील? टोल किती असावा? पर्यावरणाच्या परवानग्या कशा मिळवायच्या? या सगळ्या किचकट अभ्यासाला फिजिबिलिटी स्टडी म्हणतात. अच्छा. आणि हे काम करण्यासाठी तेव्हा भारतात कोणतीही मोठी व्यावसायिक आणि खाजगी सल्लागार कंपनी नव्हती. बहुतांश वेळा हे काम विदेशी कंपन्यांना दिलं जायचं, ज्यांना भारतातील स्थानिक प्रश्नांची पुरेशी जाण नसायची. अरे छा, म्हणजे त्यांनी स्वतः सिमेंट आणि विटा घेऊन रस्ते बांधले नाहीत? नाही. त्यांनी रस्ते बांधण्यामागचा जो बौद्धिक आराखडा किंवा इंटलेक्च्युअल कॅपिटल लागतं, तिथे आपली जागा निर्माण केली. अगदी अचूक. त्याने अचूक हेरलं की भारतासारख्या विकसनशील देशाला पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमध्ये तज्ज्ञांच्या सल्ल्याची नितांत गरज आहे. आणि ह्या एका गरजेभोवती त्यांनी फीडबॅक व्हेंचर्स या व्यवसायाची उभारणी केली. बापरे, म्हणजे योग्य वेळ आणि योग्य ओळख. होय, ही पोकळी भरून काढणारी ती एक स्वतंत्र आणि व्यावसायिक संस्था बनली. हे म्हणजे एखाद्या रेडिओवर योग्य फ्रिक्वेन्सी शोधण्यासारखं आहे. कसं काय? सुरुवातीला खूप खरखर ऐकू येते, वेगवेगळे चॅनल्स लागतात, पण जेव्हा तो डायल अचूक ठिकाणी बसतो तेव्हा अचानक गाणं एकदम स्पष्ट आणि सुमधुर ऐकू येऊ लागतं. इथे ती योग्य फ्रिक्वेन्सी म्हणजे पायाभूत सुविधांची ही बाजारपेठ होती. उत्तम उपमा आहे. बाजारपेठेतील गरज अचूकपणे ओळखणं हे त्या प्रवासातील टर्निंग पॉइंट होतं. कोणतीही कल्पना रातोरात चालत नाही. खरंय. जोपर्यंत एखादी कल्पना बाजाराच्या गरजेला क्लिक होत नाही, तोपर्यंत न थकता तो शोध घेत राहणं, हा या प्रवासातील सर्वात मोठा धडा आहे. त्यांनी सुरुवात अगदी लहान केली होती. म्हणजे एकदम मोठे प्रोजेक्ट्स नाही घेतले सुरुवातीला. नाही, सुरुवातीला छोटे अहवाल बनवणं, छोट्या प्रकल्पांचा अभ्यास करणं, इथून सुरुवात झाली. पण हळूहळू त्यांच्या कामातील अचूकता आणि तज्ज्ञतेमुळे त्यांना सरकारी विश्वासातील प्रकल्प मिळू लागले. खाजगी क्षेत्रातील मोठे ग्राहक जोडले गेले. आणि मग कंपनी मोठी होत गेली. हो, काळाच्या ओघात ही छोटीशी सुरुवात भारतातील एक आघाडीची पायाभूत सुविधा सल्लागार फर्म बनली, जिने देशातील अनेक मोठ्या प्रकल्पांना आकार दिला. 0 ते शिखरापर्यंत अनेक अपयशांच्या राखेतून फिनिक्स पक्षासारखा भरारी घेणारा हा प्रवास खरोखर छक्क करणार आहे. पण आता आपण या एका उदाहरणाच्या पलीकडे जाऊन यातून मिळणाऱ्या व्यापक सिद्धांतांकडे वळूया. नक्कीच. या प्रवासात यशाचा एक विशिष्ट आराखडा किंवा ब्लूप्रिंट दडलेली आहे. लवचिकता म्हणजे कधीही हार न मानणे, प्रयोगशीलता, दूरदृष्टी आणि आरामदायक परिस्थिती सोडण्याचं धाडस. पण एक वाक्य जे या प्रवासाचं सार सांगतं ते मला खूप महत्वाचं वाटतं. कोणतं वाक्य? तुम्ही अनेक वेळा अपयशी होऊ शकता, पण एक यश तुमचं सर्व काही बदलून टाकू शकतं. म्हणजे यू मे फेल मेनी टाइम्स, बट वन सक्सेस कॅन चेंज एव्हरीथिंग. खूपच पॉवरफुल विचार आहे हा. हे ऐकायला खूप प्रेरणादायी वाटतं, पण प्रॅक्टिकली विचार केला तर एक यश सर्व काही पुसून टाकेल या आशेवर सतत जुगार खेळत राहणं धोक्याचं नाहीये का? यात सर्व्हायव्हर बायस नाहीये का? सर्व्हायव्हर बायस म्हणजे कसं? म्हणजे जे लोक खरोखर यशस्वी झाले तेच सांगू शकतात की एक यश सगळं बदलतं, पण जे हजारो लोक त्या प्रयत्नात संपून गेले त्यांचं काय? हा एक अतिशय गंभीर आणि योग्य प्रतिप्रश्न आहे. आणि म्हणूनच या वाक्याचा अर्थ अंधारात जुगार खेळणे असा अजिबात घ्यायचा नाहीये. जेव्हा आपण म्हणतो की एक यश सर्व काही बदलतं, तेव्हा त्यामागे असममित जोखीम किंवा ॲसिमेट्रिक रिस्क हे तत्व काम करत असतं. असममित जोखीम म्हणजे नक्की काय? म्हणजे अशी जोखीम जिथे तुमचं नुकसान मर्यादित आहे पण फायदा अमर्याद असू शकतो. अच्छा. जेव्हा तुम्ही एक नवीन व्यावसायिक कल्पना ट्राय करता तेव्हा जास्तीत जास्त काय होऊ शकतं? तुमचे 6 महिने वाया जातील, थोडं भांडवल बुडेल. हे नुकसान मोजता येण्यासारखं आणि पचवता येण्यासारखं असतं जर तुम्ही सगळी संपत्ती पणाला लावली नसेल तर. म्हणजे कॅल्क्युलेटेड रिस्क. अगदी. पण जर ती कल्पना चालली तर त्यातून मिळणारा परतावा, त्यातून निर्माण होणारी संपत्ती आणि प्रभाव हा तुमच्या त्या बुडालेल्या भांडवलाच्या हजारो पटींनी जास्त असू शकतो. विनायक यांच्या बाबतीतही हेच झालं. म्हणजे ते छोटे जुगार खेळत होते. हो, त्यांचे सुरुवातीचे अपयशी प्रयोग त्यांना उद्ध्वस्त करणारे नव्हते, ते त्यांना शिकवणारे होते.
आणि जेव्हा फीडबॅक व्हेंचर्सच्या रूपाने तो मोठा जॅकपॉट लागला तेव्हा त्या एका यशाने मागच्या सर्व अपयशांची आर्थिक आणि सामाजिक भरपाई एका झटक्यात करून टाकली. क्या बात आहे. हे स्पष्टीकरण खूपच लॉजिकल आहे. हां. म्हणजे तुम्ही 10 वेळा पडलात तरी चालेल, पण प्रत्येक वेळी पडताना तुमची हाडं मोडणार नाहीत याची काळजी घेणं महत्वाचं आहे. बरोबर. जेणेकरून 11व्या वेळी जेव्हा तुम्ही उभे राहता आणि जिंकता तेव्हा तो विजय त्या 10 अपयशांच्या दुःखावर सहज मात करतो. पण मग जेव्हा यश दूरदूरपर्यंत दिसत नसतं, बँक खात्यात पैसे नसतात, तेव्हा ही दूरदृष्टी प्रत्यक्षात कशी टिकून ठेवायची? कसं दूरदृष्टी टिकवून ठेवणं हे भावनेपेक्षा जास्त तर्क आणि वास्तवावर अवलंबून असतं. जेव्हा आपण लांबचा विचार करतो तेव्हा आपल्याला हे समजायला लागतं की मोठं यश झटपट मिळत नाही. त्याला वेळ लागतोच. हो, त्याला वर्षे लागतात. अपयशाला यशाचाच एक भाग मानून चालणं गरजेचं आहे. नव्याने सुरुवात करण्याची भीती न बाळगणं हीच खरी लवचिकता आहे. विनायक चॅटर्जी यांनी ती पॉन्डशी सुरक्षित नोकरी सोडली नसती तर कदाचित त्यांना ते अपयश आले नसते. पण मग ते मोठं यशही मिळालं नसतं. अगदी तसंच देशातील आघाडीची कंपनीही उभी राहिली नसती. मोठा आणि कॅल्क्युलेटेड धोका पत्करल्याशिवाय मोठं यश मिळत नाही. तर या सखोल चर्चेचा सारांश काढायचा झाला तर एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. यश कधीही एका सरळ रेषेत मिळत नाही. आपण अनेकदा लोकांच्या यशाचे आलेख पाहतो जे फक्त खालून वरच्या दिशेने जाणारे असतात. पण तो फक्त शेवटचा टप्पा असतो. हो ना. पण प्रत्यक्षात जर झूम करून पाहिलं तर त्या आलेखात अनेक चढउतार, खड्डे आणि वळणे असतात. सुरुवातीला येणारी अनिश्चितता, त्यानंतर पदरी पडणारी अपयशांची मालिका, त्यातून धडा घेत केलेले नवीन आणि शहाणपणाचे प्रयोग, आणि अखेरीस योग्य संधी गवसल्यानंतर मिळणारे यश. ही सर्व एकाच प्रवासाची वेगवेगळी वलय आहेत. आणि ही साखळी तुटू न देणं हेच त्या नवजीव असलेल्या मांजराचं खरं रहस्य आहे. अगदी बरोबर. प्रत्येक अपयशानंतर स्वतःवरचा विश्वास न गमावता परिस्थितीचे योग्य विश्लेषण करून नव्या जोमाने कामाला लागणं हेच एका सामान्य माणसाला असामान्य उद्योजक बनवतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला सतत प्रयोग करत राहावे लागतात. सुरुवातीला आपण जो व्हिडिओ गेम आणि रिस्टार्ट बटनाचा विचार केला होता तो खऱ्या आयुष्यात नसतो हे खरंय. खऱ्या आयुष्यात कोणीही आपल्याला अतिरिक्त लाईफ मोफत देत नाही. स्वतःची लाईफ स्वतःच कमवावी लागते. होय, आपल्यालाच आपल्या हिमतीवर, आपल्या शिकण्याच्या वृत्तीवर आणि आपल्या प्रबळ विश्वासावर त्या नव्या संधी निर्माण कराव्या लागतात. या प्रवासातून मिळणारा सर्वात मोठा धडा आपल्याला सांगतो की एक मोठं आणि योग्य यश सर्व काही बदलू शकतं. नक्कीच. पण जाता जाता या संपूर्ण चर्चेच्या आधारे एक विचार नक्कीच मनात घर करून राहतो. आपण सर्वांनी स्वतःला हा एक प्रश्न शांतपणे विचारायला हवा की ते एक जीवन बदलणारं यश मिळेपर्यंत आपण आपल्या स्वतःच्या आयुष्यातील किती अपयश पचवायला आणि किती संधी किंवा स्वतःचे जीव पणाला लावायला खरोखरच तयार आहोत. विचार करायला लावणारा प्रश्न आहे. सुरक्षिततेच्या सोन्याच्या पिंजऱ्यात राहायचं की अनिश्चिततेचा आकाशात झेप घ्यायची? आपल्या आत ते नवजीव असलेलं मांजर खरोखरच दडलेलं आहे का याचा शोध ज्याचा त्यानेच घ्यायचा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.